स्तनपान चालू असताना किंवा ब्रेस्ट फीडिंग चालू असताना सर्वात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर तुमचं माइंड आहे, तुमचे विचार आहेत. तुमचे विचार अतिशय पॉझिटिव्ह ठेवा. आपल्या बाळासाठी ब्लेसिंग्स हे स्तनपानातून मिळत असतं. पण ज्या वेळेस तुमच्या विचारांमध्ये फ्लक्च्युएशन्स येत असतात किंवा अतिविचार, अति ताण येत असतो, त्यावेळेस दुधावरती परिणाम होत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त चिडणं, क्रोध करणं, राग करणं, अतिशोक म्हणजे अतिशय दुःख करणं कुठल्या तरी गोष्टीचं, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यांचं लक्ष बाळाकडे आहे आणि माझ्याकडे तर अजिबातच कोणी लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे वाईट वाटणं, किंवा जे आपलं आत्ताचं रुटीन होतं की सगळे आपले कौतुक करायचे आणि आपण तरी पण सगळ्या गोष्टी सांभाळून, जॉब करून, बाळाची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी अगदी फटाफट चालू होत्या आणि डिलेवरीनंतर ह्या सर्व गोष्टींमध्ये 360 डिग्रीने चेंज येतो. तर त्यामुळे थोडंसं डिप्रेशन येणं, थोडासा ताण येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. पण ह्या सर्व गोष्टी, हे हॉर्मोनल चेंजेस माझ्या बाळासाठी आहेत आणि हे स्तनपान देखील माझ्या बाळासाठी ब्लेसिंग्ज आहेत. त्याच्यामुळे अतिशय निवांत होऊन, विचारहीन होऊन, आनंदी राहूनच तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान करायचं आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. नंतर बऱ्याच वेळा मुलींचं असतं की माझं आधी फिगर अशी होती आणि आता पोट सुटलं आहे म्हणा, किंवा माझी तब्येत खूप वाढत चालली आहे म्हणा. त्याच्यामुळे अति उपवास करणं, कमी खाणं, किंवा अति व्यायाम करणं, किंवा त्या गोष्टीची सतत चिंता करणं की मी परत एकदा व्यवस्थित फिगरमध्ये येईल का. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडे दिवस आपल्याला पूर्णपणे बाजूला सोडायचं आहे. ॲटलिस्ट 6 महिने ते वर्षभर तरी त्या गोष्टीचा अजिबात ताण घ्यायचा नाही आहे. आनंदी राहा, आनंदाने ब्रेस्ट फीडिंग करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, ओढाताण बाजूला करून टाका. आणि थोडं जरी आपल्याला दूध कमी वाटलं तर त्याच्यावरती उपाययोजना करायला सुरुवात करा. ठीक आहे. आता उपाययोजना काय काय करायच्या ते आपण पुढच्या व्हिडिओजमधून जाणून घेऊया.